मालेगाव तालुक्यातील ग्राम पांग्राबंदी इथं दिवसा झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावत मालेगाव पोलीस ठाण्याच्या पथकानं एका आरोपीस अटक करून त्याच्याकडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण 77,470 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। दिनांक 4 डिसेंबर 2025 रोजी दिवसा ग्राम पांग्राबंदी इथं अज्ञात चोरट्यानं घरफोडी करून 4.5 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, किंमत अंदाजे 55,000 रुपये, 10,000 रुपये रोख असा एकूण 65,000 रुपयांचा माल लंपास केला होता। या घटनेची नोंद मालेगाव पोलीस ठाण्यात झाल्यानंतर तपासाला वेग देण्यात आला। तपासादरम्यान पोलिसांनी पृथ्वीराज उर्फ काल्या संतोष वाघमारे वय वर्ष 20 राहणार गोटखेड तालुका बार्शी टाकळी जिल्हा अकोला यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानं गुन्ह्याची कबुली दिली। त्याच्याकडून चोरीस गेलेली 4.5 ग्रॅम सोन्याची पोत, 55,000 रुपये, 2,470 रुपये रोख तसेच गुन्ह्यात वापरलेली 20,000 रुपये किमतीची मोटरसायकल असा एकूण 77,470 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक राजेश खेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिलीप रहाटे, हेड कॉन्स्टेबल दिलीप लांडगे, प्रदीप लांडगे, सुनील पवार, किशोर चिंचोलकर तसेच पोलीस कॉन्स्टेबल विजय मोरे, मिलिंद राजापुरे पोलीस स्टेशन मालेगाव यांच्या पथकानं केली आहे। दिवसा घरफोडीसारख्या गंभीर गुन्ह्यांचा जलद गतीनं छडा लावल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून मालेगाव पोलिसांच्या कार्यक्षमतेचं कौतुक होत आहे। इंडिया न्यूज R7 सोहेल पठाण, मालेगाव, वाशिम। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.